भाजपातून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना नोटीस. विक्रम नागरे, पवन पवार यांना तडीपारीची नोटीस. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोकण दौऱ्यावर. दापोलीतल्या सभेत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे लक्ष. आम्ही पूर्ण बहुमतानं महायुतीचं सरकार बनवणार. आमची लढाई बेईमानी विरोधात. बेईमानी करणाऱ्यांना उत्तर देणारच. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांची उद्या पुण्यामध्ये सभा. पुणे शहरातील 8ही मतदारसंघातले वंचितचे उमेदवार उपस्थित राहणार. कराडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या पावसानं रस्त्यांवर पाणीच पाणी. पावसानं सुक्या मालाचं मोठं नुकसान. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान उद्या मध्यरात्रीपासून 12 तासांचा ब्लॉक. काही उपनगरीय रेल्वे सेवा आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. सिल्लोडमध्ये 19 कोटींचे सोन्या चांदीचे दागिने जप्त. दागिने जप्त करून सिल्लोड इथल्या पथकाची कारवाई. लातूर जिल्ह्यामध्ये पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर. पोलिसांची खास यंत्रणा सायबर सर्व्हेलन्स टीम ठेवणार लक्ष. बीडच्या परळीमध्ये कापूस आणि तुरीमध्ये गांजाचं आंतरपीक. छापा टाकत 21 किलो गांजा केला जप्त. सिंधुदुर्गातील कणकवली बसस्थानकामध्ये भीषण अपघात. 2 बसेस खाली चिरडून महिलेचा मृत्यू. संतप्त नागरिकांनी बस स्थानकातली वाहतूक रोखली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.